स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। या ठिकाणी एकच मिनिटामध्ये होतो आउटफिटची पूर्णपणे रिकामी करून घ्या सगळं। तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये। विट्यातील प्रथम सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा, श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। तुम्हाला दातांच्या समस्या आहेत मग आहे ना विट्यातील डॉक्टर सुयोग श्रीधर पवार यांचं श्री समर्थ डेंटल केअर। डिजिटल एक्सरे सुविधा, रूट कॅनॉल ट्रीटमेंट, ओरल कॅमेराद्वारे दातांची तपासणी तसेच सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट एकाच ठिकाणी। शिवदर्शन कॉम्प्लेक्स, खानापूर रोड, विटा। दादा, सर्वप्रथम विट्याच्या राजाला आपण आला देखावा आणि मूर्ती काय खरं म्हणजे 82 पासून वेगवेगळ्या भूमिकेत, कधी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, कधी भारतीय जनता पार्टी, अशा वेगळ्या भूमिकेत विट्यात येत गेलो। पण केव्हाच हे विट्याच्या राजाचं भव्य दिव्य रूप पाहण्याचा योग आला नाही। आश्चर्यचकित झालेलं आहे की इतका मोठा देखावा, इतका मोठं वातावरण निर्माण करणं हे खरंच आश्चर्यचकित करणार आहे। त्यामुळे मी आमदार सुहास बाबरांचं उलट आभारच मानेन। म्हणजे त्यांनी म्हटलं ते काय, त्यांच्या आधी त्यांचे वडील काय अनिल बाबर कधी म्हणाले तर मी आणि देवेंद्र चलो करेंगे, तसं सुहासने म्हटलं म्हणून जायचं। मला वाटलं की बा एक त्याचा कोणाही राजकीय नेत्याचा गणपती असं असेल खूपच भव्य दिव्य आहे आणि त्याबद्दल मी त्याचं मनापासून अभिनंदन करेन। राजकीय जीवनामध्ये राजकीय कामाव्यतिरिक्त एखाद्या विषयात इतका वेळ देणं हे माणसाला शक्य नसतं। त्यासाठी तेवढी श्रद्धा आणि तेवढी आवडलं, तर खूप त्यांचं अभिनंदन आणि विट्याच्या सर्व नागरिकांना खूप शुभेच्छा। गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर काय भारतीय जनता पार्टी प्रवेश वगैरे आता काही शिल्लक नाही बोललं। पण काय झालंय दादा की असं झालं की बऱ्याच ठिकाणी एका महिन्यात 2 तलवारी झालेत, 2 विरोधाभास। मला येताना बरेच जण असं म्हणाले, बहुतेक हे म्हणाले कुठे गेले आमचे, की हा गणपती पावतो। त्यामुळे मी मनामध्ये अशी प्रार्थना केली की जेवढे म्हणून आमच्या बरोबर आहेत त्या सगळ्यांची मनं जुळावी, ते एका दिशेने काम करावं, कारण ते 1+1 2 झाले तर या विधानसभा मतदारसंघाचा खूप विकास। पण भाजपमध्येच खुर्द आणि बुद्रुक असे प्रकार सुरू आहे। असं आहे बघा, माणसं जिवंत जिथे जिथे असतात ते घरात नवरा बायको मुलं सासू सासरे भाऊ बहिणी यांचं पण काही एकमेकाशी जमतं असं नाही, कारण ती एक जिवंत व्यक्ती असते। मूर्त्या एकत्र ठेवू शकते, त्याला काही जीव नसतो। जिवंत माणसांचं हे चालणारच, ते विकोपाला जाऊ नये यासाठी त्या घरातल्या लोकांनी प्रयत्न करायचा। पण आज मला जे सांगितलं की हा गणपती पावतो, तर त्याच्यामध्ये मी असा संकल्प केला आहे की जर या वर्षभरामध्ये बाबर म्हणजे आमचा सुहास, आमचे गोपीचंद पडळकर, गोपीचंदाचे भाऊ ब्रह्मदेव पडळकर, इकडे वैभव पाटील, इकडे देशमुख, असे सगळे एकत्र आले तर या विधानसभेत समोर काही राहतच नाही। तर मग पुढच्या वर्षी मी मनात म्हटलंय काय करेन ते, इतकं भव्य दिव्य आहे की
मी काय करणार. कार्यकर्ते तर 60 वर्ष एकमेकाच्या विरोधात लढतात, तुम्ही जिवंत नेते तर आणतात आणि कार्यकर्ते मृत होतील. नाही बघा, नेत्याची व्याख्या काय तुम्हाला. नेता म्हणजे तो नेतो, लीडर म्हणजे कोणतो, टू लीड. त्यामुळे ते एकदा एकत्र आले की खाली कार्यकर्ते. सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थेतनं होणार आता. नाही माहित नाही, एवढ्या लवकर गणपती पावायला सगळे दिसत जरांगेचा विषय थोडा घेऊया आपण. मुंबईच्या आरक्षणच्या संदर्भात हे सुरू आहे, त्यात राज ठाकरेंनी आज असं म्हणले की शिंदे यांना विचारा प्रश्न काय असेल. मी आज दुपारी त्यावर म्हटलं, मी असा राजकीय नेता जन्माला आलो की जे मला म्हणायचं ते म्हणतो आणि ते लोकांना पटतं, ते लोकांना आवडतं. मी असं म्हटलं की एकनाथ शिंदेने बिलकुल फसवणूक केली नाही. जे काही मराठा समाजाला दिलं ते 14 ते 19 महिने देवेंद्रजीने दिलं, मग 22 ते 24 एकनाथ शिंदेने दिलं आणि आता 24 पासून देवेंद्रजी देतात. हे मी काही यादी करून तुमचा वेळ घालवण्याची आवश्यकता नाही. इतिहासात पहिल्यांदा रिझर्वेशन मराठा समाजाला दिलं ते देवेंद्रजीने. तसंच गेलेलं रिझर्वेशन पुन्हा दिलं ते एकनाथजीने दिलं. आता तुम्ही आठवण करून द्याल, मी रात्रभर त्या दिवशी जागा होतो ज्यावेळेला नवी मुंबईमध्ये सेटलमेंट झाली. का तर तू सगळा ड्राफ्ट वारंवार एकनाथजी म्हणायचे की एकदा दादाला दाखवतो. तर मी उपसमितीचा अध्यक्ष होतो आणि अतिशय नम्रपणे म्हणेन की यातले बारकावे हे वारंवार जितक्या स्पष्टपणे मी मांडले तेवढं कोणी मांडले नाही, मी आजही मांडले. त्यामुळे त्यांनी जो ड्राफ्ट तयार केला त्या ड्राफ्टमध्ये त्यांनी हे म्हटलं सगळे सोयरे, पण सगळे सोयरेची व्याख्या जी आहे ती वडिलांकडूनच येते. म्हणजे आता मलाही कळत नाही, ते मराठवाड्यातले. तर आम्ही छोट्या माझ्या गावची लोकसंख्या 2200 आणि त्यात मी खरं राहतो. जगात कुठे असतो गणपतीच्या पहिल्या दिवशी राहतो. तर सगळे सोयरे म्हणजे काय, तर माझे वडील, मी, माझी बहीण, माझे भाऊ आणि हीच सगळे सोयरेची व्याख्या सुप्रीम कोर्टाने मान्य केली. आपल्या देशातल्या घटनेप्रमाणे नातं जे असतं ते वडिलांकडे. आपल्या देशात काही राज्य आहेत की तिथे मातृसत्ताक आहे, पण आपल्या संपूर्ण देशामध्ये पितृसत्ताक आहे. आणि त्यामुळे मुलगी लग्न होऊन मराठ्याकडे गेली तर ती कुणबी असणे तिकडे कुणबी नाही होत. लक्षात म्हणजे की मी कुणबी असं हा गोळ तुम्ही सरकार घे म्हणून तुम्ही काय हे करू शकत काय जरांगे पाटलांना पटवून का देऊ शकत. आता समजा एखाद्याने ऐकायचं नाही ठरवलं तर काय करणार. मी आज एक वाक्य म्हटलं की जे कधी मान्यच होऊ शकत नाही. बरं मान्य आहे बघा, एकनाथजी काय, देवेंद्रजी काय, अजितदादा काय, म्हणजेच आमची महायुती काय, हे चला देऊन टाका ना यार, कोर्टात टिकणार आहे थोडं असं करणारे नाही आहेत. ते कोर्टात टिकूच शकत नाही. मग कोर्टात न टिकणारे देऊन आपण फसवणूक करूया का समाजाची. सुप्रीम कोर्टाच्या डिसिजनच्या पुढे कोणी आहे का, तर सुप्रीम कोर्टाने डिसिजन दिलेलं आहे की कास्ट ही वडिलांपासून पुढे येईल. मग ती वडिलांपासून येऊ दे ना. आता मला सांगा की मराठवाड्यापर्यंत आजपर्यंत पूर्वी दाखले मिळाले नव्हते, आता सुद्धा 8-9 लाख मिळाले. एक दाखला 10 दाखले क्रिएट करू, हे तुम्हाला माहिती आहे का. मी नाव कोट करू शकत नाही माझे मित्र असल्यामुळे. फार मोठा मराठवाडा राजकीय नेता असा आहे की ज्याला ज्या दिवशी मिळालं पूर्वी, पण आता माझ्या 350 जणांना मिळालं. 350 म्हणत नाही, 10 तर क्रिएट करतो ना. मला मिळालं, भावाला मिळालं, भाऊ 4, मग त्यांची मुलं. आताच्या आंदोलनामागे कोणी दिलं हे सर देवेंद्रजीने एकनाथ दिलं. आज मला सांगा की शरद पवार असं म्हणतायत की तामिळनाडू पॅटर्न, मग काय तामिळनाडू पॅटर्न काल आला काय. तामिळनाडू पॅटर्न नंतर तुम्ही 4 वेळा मुख्यमंत्री झाले. तुमचं सरकार केंद्रात होतं, राज्यात होतं, का नाही तामिळनाडू आंदोलनामागे राजकारण आहे असं तुम्हाला म्हणायचं. कशाचं आताच्या सुरू आहे नाही, मी असा कोणाचा हात आहे, मी कोणाचा हात आहे म्हणणार नाही. एवढे काही लहान मुलं नसतात ना की कोणाचा तरी हात आपल्या डोक्यावर पडू द्यावा. बघा, दोन वेळेला मराठा समाजाचं नुकसान झालं आहे. एक तर EWS गेला. EWS सारखं रिझर्वेशनच नाही. तुझ्या EWS मध्ये बघा, रिझर्वेशन जरी कुणबी म्हणून मिळालं तरी ते 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असताना मिळणार की नाही. EWS सुद्धा 8 लाखापेक्षा कमी असताना मिळत होतं. मग आम्ही ते घालवलं याचं कारण कायदा असं सांगतो की ज्यावेळेला नवीन आरक्षण येतं त्यावेळेला EWS जातं. त्यामुळे SCBC आलं, EWS गेलं. आता कुणबी जर अख्ख्या मराठा समाजाला घ्यायचं असेल तर SCBC जाणार, नोंदून नाही मिळत. शिंदे मला तुम्ही आता संधी दिलेली आहे तर SCBC जाईल. म्हणजे आम्ही एकदा EWS घालवलं, मग आम्ही SCBC घालवलं आणि काय मिळवलं तर 19% मराठ्यांना घातलं.
ज्या 19% 382 जाती. रोहिणी कमिशन नावाचं केंद्रात एक कमिशन अपॉइंट झालं, त्याची अंमलबजावणी होणार आहे. त्यांनी ओबीसीचा अबगड केलेला आहे. मग तुम्ही कुठल्या तरी एका गटात, अबगडाचा अर्थ काय, तर ज्यांना रिझर्वेशन कमी मिळालं त्या गटात जात, ज्यांना रिझर्वेशन कमी मिळालं त्या गटात जात, म्हणजे 1904 भाग होणार. म्हणजे तुम्ही अशा एका 50 जातींच्या गटात जाणार की ज्याला 5% रिझर्वेशन आहे, गोंधळाला 10% घालवायचं. 1985ला जे 14% ते 27% झालं ते चुकलं, असं बेसच चुकलं असं आपल्याला म्हणायचं. नाही, त्याच्या खोलात मी जाणार नाही. आपलं आता मराठा आरक्षणाचं चाललं आहे आणि कसं आपण नुकसान करून घेतो याची मांडणी मी करतोय की आपण आपलं SCBCचं 10% आरक्षण टिकवणार आहोत, ते घालवणार. EWSचं सुप्रीम कोर्टात टिकलं, शिक्कामोर्तब झालं. EWS मांडणं कधीच चॅलेंज झालं नसतं, ते घालून बसलो आणि आपण पूर्वी आरक्षण मागतो. मग आता 6 महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे किंवा मागितलेली आहे शिंदे कमिटीने, ते कशासाठी मागितलेली आहे? असं आहे की शिंदे कमिटीने गेल्या जवळजवळ 1.5-2 वर्षामध्ये 58 लाख नोंदी शोधल्या की नाही. त्यातल्या मराठवाड्यामध्ये नोंदीच मिळत नव्हत्या, दाखलेच मिळत नव्हते. त्यातले 8-10 लाख मराठवाड्यात मिळाले की नाही. त्यांचं म्हणणं असं की अजून मला वेळ द्या, मी अजून काय विचाराने केवढं काम केलं आहे. आज मी गमतीने असं म्हटलं की त्यांना पद्मश्री द्यायला लागेल महाराष्ट्रातून, आम्ही त्यांच्याबद्दल शिफारस करणार. इतके परिश्रम या माणसाने केले. हैदराबादला जा, दिल्लीमध्ये जा, त्यांचं म्हणणं की अजून 6 महिने द्या, अजून नोंदी शोधतो. पण आउटराईट नोंदी नसताना नाही द्या. हे एखादा जो ज्याला म्हणतात की लोकांना आवडणार करणार आहे तो राज्यकर्ता करेल, टिकणार नाही. आपण जरांगे पाटलांना काय आव्हान करू इच्छितो? जरांगे पाटलांना आव्हान करेन की बाबा रे, आता हे आंदोलन थांबवलं पाहिजे, कारण सगळे मराठी कुणबी होऊ शकत नाही, ते कोटा टिकणार नाही. एखाद्या वेळेस ते आता मान्य होईल, मग आंदोलन संपेल, तुम्ही घरी जाल, गावगाव पुन्हा एकदा तुमची सत्कार होतील, पण ते कोटा टिकणार नाही. कारण एखादी जात मागास ठरवण्याची या देशामध्ये घटनेप्रमाणे सिस्टीम आहे. त्या सिस्टीमचं नाव आहे मागास आयोग. त्या मागास आयोगाच्या माध्यमातून एखादी जात मागास होते, अशी एका GRने होत नाही. एकच शेवटचा प्रश्न विचारतो की तुम्ही आता म्हणाला की फडणवीस साहेबांच्यापासून, शिंदे साहेबांच्यापासून आरक्षणासाठी भरपूर प्रयत्न झाले, पण आता विसंवाद का दिसतोय? काय बातमी आहेत की शिंदे साहेब दऱ्याला आले? आज तर अजितदादा म्हणतात की पुणे महापालिका आपण स्वबळावर लढू. मग हा महायुतीतला विसंवाद खालपासून वरपर्यंत आहे का कसं आहे? अशी तुम्ही एखाद्या म्हणजे ज्याला कळत नाही त्याप्रमाणे कुठली तरी वाक्य उल्लेख नका. एक वाक्य पहिलं असं करा की आरक्षणावर त्यांच्यामध्ये विसंवाद आहे. शून्य विसंवाद, टोकाचं सहकार्य, अतिशय एकमेकांशी संवाद करून चाललेलं आहे. तारखेच्या वेळेस सांगतो 22 तारखेला चांगले 2 तास बसले ते वर्षावर. आता तुमचा दुसरा मुद्दा स्थानीय स्वराज्य संस्था. हे पण म्हणाले की परवा आम्ही वेगळे लढणार आहोत. कारण नेता त्याची लोकसभा विधानसभा काढून घेतो आणि बाकीच्याने काय करायचं, टाय भेटत बसायचं काय. त्यामुळे सगळ्यांना लढू द्यावं आणि सगळ्यांनी लढल्यानंतर एकत्र सरकार. ऍग्री म्हणजे कसं आहे की लोकल लेवलला कार्यकर्त्याला टॅकल करणं अवघडच असतं. तो काय म्हणतो, हे तुझी झाली आमदारकी, मला लढू दे का म्हणतो. स्थानिक स्वराज्य संस्था पक्ष पातळीवर लढल्या जातील. कुठल्या स्थानिक स्वराज्य पक्ष पातळीवरच लढल्या.
आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.